दंडोत प्रणाम. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना म्हणले, अर्जुना, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्वेती तरिष्यति. तुझी जेव्हा बुद्धी ह्या मोहरूपी चिखलाला, अज्ञानरूपी चिखलाला पार करून जाईल, यदा ते मोहकलिम बुद्धिर्वेती तरिष्यति तदा गंताशी निवेदम श्रुतवस्थित श्रुतस्थित. तुला ऐकलेल्या आणि ऐकाव्याच्या गोष्टीबद्दल रस राहणार नाही असं म्हणले. आणि तुझी बुद्धी स्थिर होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणले, श्रुती विप्रतिपन्ना ते यदा अस्तास्य निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगमोह. श्रुती विप्रती म्हणजे वेदाच्या श्रुतीमुळं तुझी बुद्धी अस्थिर झाली, चंचल झाली. जेव्हा तू त्याच्या पुढं जाशील, त्याला ओलांडून जाशील, तर त्यावेळेस तुझी बुद्धी स्थिर होईल. मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणला, देवा, स्थितप्रज्ञ का भाषा समाधिस्थ केशव स्थित देखील प्रभाषित किंवाशित ऊर्जत किम. मग तो एक त्याची स्थिर बुद्धी झाली, जो स्थितप्रज्ञ झाला, त्याची तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो. आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला उत्तर दिलं. ते म्हणतात, अर्जुना, प्रजहाती यदा कामान. जो ज्यावेळेस माणूस मनातल्या सर्व वासना कामना सोडून देतो, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात. आणि आत्मन्य वाचवनातुष्ट परमेश्वराच्या चिंतनात जो घडून राहतो, जो संतुष्ट राहतो, त्याची बुद्धी स्थिर झाली असं म्हणावं. काय बाबा, आपली बी बुद्धी परमेश्वराच्या चिंतनात स्थिर व्हायला पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितले आपल्याला की नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. म्हणून ते म्हणतात की ज्ञानदेव मन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. बुद्धी स्थिर करायची, अंतरीची जपमाळ खोलायची आणि परमेश्वराचं चिंतन करायचं असं संत ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्याला सांगितलं. त्याप्रमाणे मायभाऊ, तुम्ही बी तुमची बुद्धी स्थिर करा आणि परमेश्वराचं चिंतन करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.